विनंती यावेळेला करतायत, मुख्यमंत्री मात्र वेळ का देत नाही अजितजी? कारण या विद्यार्थ्यांची आणखी एक समस्या आहे की मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी आम्ही वेळ मागतोय, मात्र आम्हाला वेळ मिळत नसल्याचा ते थेटपणे आरोप करताना दिसतात. अजितजी बोला. नाही, माननीय पुरके सर स्वतः या चर्चेचा वापर करून त्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांवर जमीन हडपण्याचा आरोप केला. मला सरांना नम्रपणे सांगायचं की सर, आपण आदिवासी विकास मंत्री असताना आणि त्यापूर्वी ज्या आश्रमशाळा स्वतःच्या सुरू केल्या, त्या शौचालयामध्ये मुलींच्या दरवाजा नाही आणि 100 मुली आहेत, त्यापैकी फक्त 20 मुलींना झोपण्याकरता पलंग आहे. सातत्यानं आपल्याला शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले असताना तो पैसा गेला कुठं, याचं उत्तर आपण द्या. सर 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 आपण चर्चेचा डेकोरम पाळा. आपण सभागृहामध्ये राहिलेला आहात, त्यामुळे आपल्याला माहिती आहे. दुसरा विषय, सोनाली बाळा, मला एक आपल्याला सांगायचं या ठिकाणी. हॅलो, यावरती तुम्ही बोलावं अजितराव. तुम्ही बालाजीराव प्लीज नाही. बालाजीराव, तुम्ही रोज असं चर्चेमध्ये करू शकत नाही. मी ऐका 2 मिनिटं. तुम्ही रोज असं करू शकत नाही. तुम्ही नेहमी चर्चेचा डेकोरम तोडता. प्लीज असं करू नका. माझा वेळ आहे, मला बोलू द्या. अजितजी थेट उत्तर द्या. बालाजी, मी आपल्याकडे देखील येतो. आपल्या वेगळा आणि महत्वाचा मुद्दा आहे, त्यावरती मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. अजितजी बोला. मुलांपर्यंत सरकारची भूमिका जाणं अतिशय महत्वाचं आहे. बाळ सोनाली, याच्यामध्ये आपण बघ, माझ्या हातामध्ये शासनाच्या आयुक्तांनी या सगळ्या विषयामध्ये मंत्री महोदयांच्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तुमच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, मी वेळाभावी इथं वाचून दाखवत नाही, त्या सर्व मागण्या, तुमचं म्हणणं जे होतं ना ते ऐकलं शासनाने, आधी ते स्थगित केलंय. आता याच्यामध्ये असं असतं बाळा की आपल्याला इमिजिएट तुम्ही म्हटलं की हे असं करून टाका, तर त्याच्यामध्ये आपल्याला हा तुमच्या तीव्र भावना लक्षात घेता सरकारने हे स्थगित केलंय, हे थांबवलंय. आपण याच्यामध्ये चौकशी करू. तुमचं एक शिष्टमंडळ विद्यार्थ्यांच्या बाजूनं जे बोलतील त्यांचं शासन ऐकून घेईल. याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी, मी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी सरकारच्या जबाबदार घटकांशी चर्चा केली. माननीय मुख्यमंत्री आपल्याकरता अतिशय या विषयामध्ये ममत्वानं आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे असे कडक निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांचे. हे स्थगित झालंय, याचा अर्थ ते होणार नाही. आपण चर्चा करू आणि त्याच्यामध्ये माननीय फुरके साहेब जसं म्हणाले की तुम्ही बोगस आदिवासींना घेताय, इतर लोक. सर, आपण मंत्री राहिलेला आहात, हे नंतर जात पडताळणी केली जाते ना सर. आपण त्याच्यामध्ये जर मी एखाद्या आदिवासी बांधवानं दावा केला मी आदिवासी आहे आणि त्याचाच जर नैसर्गिक न्याय हक्क आपण नाकारला, असं कसं चालेल सर? माझी विनंती आपल्याला अशी आहे की या देशामध्ये आपण आदिवासींच्या बाबतीमध्ये राजकारण करायचं नाही म्हणतो आणि गैरसमज पसरवतो. भारतीय जनता पक्ष आणि माननीय मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, आमचं सरकार, सोनाली, तुम्हा सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना मला सांगायचंय, बाळा, तुमच्या 13च्या 13 मागण्या माझ्या हातामध्ये शासनाचे कागद आहेत, त्याच्यावरती अतिशय गंभीरपणे चर्चा सुरू आहे. एकही विषय वाऱ्यावरती सोडला जाणार नाही. तुम्हाला माहिती आहे मोदीजींचं आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये किती महत्व आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावरचा हा विषय आमच्याकरता हा राजकारणाचा भाग नाही. तर या सगळ्या विषयामध्ये आम्ही, मी सोनालीजींची प्रतिक्रिया घेणार. वसंत पुरके तुम्हाला काही विचारू इच्छित आहे? वसंतजी बोला. माननीय आदिवासी मंत्री आदिवासींचा कसा सन्मान करतात हे माननीय मोदी साहेबांना जर माहित असेल तर माननीय द्रौपदी मुर्मू आदिवासी विषयी एकही वाक्य का बोलत नाही? मणिपूर वर्षानुवर्ष पेटत तरी तिथली राज्यपाल आमची उईकेबाई बोलत का नाही? जागतिक आदिवासी दिवस का साजरा नाही केला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.